तिथं पटनाकड जातं जाते भ्रष्ट होणार जगात भ्रष्ट म्हणून राहायचे आणि त्या प्रवाहामध्ये आपण प्रवाहित व्हायचे भगवंताच्या सेवेत. पण सेवेमध्ये अनेक विधी विधान आहेत. लेने को हरिनाम आणि देने को दान. दानाचे अनेक प्रकार आहेत. ज्यांनी कुणी ह्या मंदिराला भूमिदान केली, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मोक्षाचा धनी आहे. भूमिदान, घोडादान, गाईदान असे प्रत्येक दानाचं वेगळं महत्व आहे. धान्यदान, धान्याचे अनेक प्रकार आहेत. म्हणून शास्त्रकारांनी सप्तधान्य कालच सांगितलं. आई साहेब सतीनं भगवान शंकराला काय काय दान केलं, काय काय सोडलं शिवलिंगावर. गहू, तांदूळ, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, काय काय असेल ते. म्हणून कुठल्याही कथेमध्ये सप्तधान्य दान करण्याची पद्धत आहे. म्हणून या ठिकाणी काही भाविकांनी यथामती यथाशक्ती दान केलेलं आहे. की आपलं आपलं नाव घ्या, त्यांनी ज्यांनी दान केले पुढं कसं दान केलेले या समोर या आपलं आपलं नाव घ्या. घेतलं नाव कश्यप गोत्र म्हणा. मम आत्मना स्तुती समृद्धी पुराणोक्त बल प्राप्त्यार्थम अस्माकं सर्वेषां सहकुटुंबना हेम गौर्य ये मनोवांछित फल प्राप्त्यार्थ सकल आरिष्ट निरसनार्थ सकल सुख प्राप्त्यार्थ सप्तधान्य कृष्णार्पणमस्तु. हरि ओम. शांती शांती शांती. आणि काय झालं, गंडकी नदीच्या ठिकाणी, गंडकी नदीच्या काठी भगवंताचा अवतार परमहंस वर्षभ त्यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. त्यांचं नाव भरत आहे आणि त्यांच्या नावानंच आपल्या देशाचं नाव भारत हे पडले. भरतवर्ष. आणि त्या भरत राजांना दशरथाचं आरशामध्ये पाहिलं आणि त्यांचा एक केस पांढरा झाला. पाहिलं डोक्यात. अरे अरे म्हणले आता आपण राजगादीवर बसण्याच्या पात्र नाही, म्हणून मुलाला गादीवर बसलं. तसं त्या भरत राजानं 51व्या वर्षी 51वा वाढदिवस त्यांचा साजरा झाला आणि आपल्या मुलाला राजगादीवर बसवलं आणि वानप्रस्थाला गेले. म्हणून 51 वर्ष झाले की आपला अधिकार मुलाला द्यावा लागतो. पण ते शेवटपर्यंत आपल्याला सोडावं वाटतं का? नाही सोडावं वाटत. आणि